नमस्कार. आज 21 डिसेंबर 2024 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी कालचा मेन्स आन्सर रायटिंगबाबतचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी प्लीज पहिल्यांदा तो व्हिडिओ पाहून घ्या. त्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. पहिलीच बातमी आहे, राज्यासमोर आर्थिक आव्हान, उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यासाठी उच्चस्तरीय समिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा. कालचा जो मेन्स आन्सर रायटिंगबाबतचा व्हिडिओ आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची सजेशन्स आलेली आहेत की सर मेन्स आन्सर रायटिंग कशा पद्धतीने करावी त्याबद्दल पण थोडंसं सांगा. मग त्यालाच अनुसरून आपण आता याच प्रश्नाला थोडंसं UPSC आणि MPSC कशा पद्धतीने प्रश्न विचारेल याबद्दल आपण चर्चा करूयात. पहा, महाराष्ट्र राज्यासमोर आता सध्याला आर्थिक संकट आलेलं आहे किंवा आर्थिक आव्हान उभं राहिलेलं आहे. बरोबर, कशामुळे आलेलं असेल तर अगदी सर्वांना माहिती आहे. पहा, याच्या मागची कारणं सर्वांना माहिती आहेत. लाडका भाऊ योजना, लाडकी बहीण योजना, ह्या संपूर्ण ज्या विविध योजना आहेत किंवा शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना आहेत यामुळे राज्यासमोर आता सध्याला आर्थिक आव्हान उभं राहिलेलं आहे. बरोबर, मग या आव्हानाला तोंड देण्यासाठी आता राज्य सरकारला काय करावं लागेल? उत्पन्न वाढवावं लागेल. बरोबर, म्हणजेच एकंदरीत काय चाललंय महाराष्ट्र राज्याचं, आमदनी अठ्ठन्नी खर्चा रुपया, अशा पद्धतीची सिच्युएशन आता महाराष्ट्र सरकारची आहे. बरोबर, मग या सिच्युएशनला सामोरं जाण्यासाठी राज्य सरकारला काय करणं गरजेचं आहे? इन्कम वाढवणं गरजेचं आहे. बरोबर, मग UPSC आणि MPSC प्रश्न काय विचारेल पहा, की कल्याणकारी राज्य स्थापन व्हावे यासाठी विविध योजना सरकारद्वारा लागू करण्यात येतात, ते कितपत योग्य आहेत व या योजनांच्या अंमलबजावणीसाठी नवीन कर लावले पाहिजेत का, असा UPSC आणि MPSC प्रश्न विचारू शकते. पहा, बॅकवर्ड लिंकेजेस समजलं की प्रत्येक राज्यामध्ये कोणती तरी एक योजना येत आहे ज्या योजनेमुळे राज्य सरकारची तिजोरी खणखणाट होत आहे तिथे, किंवा राज्य सरकारसमोर आर्थिक आव्हान येत आहेत. मग याला अनुसरून असा UPSC किंवा MPSC प्रश्न विचारू शकते. आता पहा, या एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. बरोबर आहे, मग 2 प्रश्न विचारलेले आहेत व मी जर याला समजलं 10 मार्कासाठीच हा प्रश्न आहे, मग आपल्याला किती शब्दांत लिहायचा आहे? 150 शब्दांत हा प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. बरोबर, मग पहा, आपल्याला पहिल्यांदा ना क्वेश्चनची डिमांड काय हे समजणं गरजेचं असतं. क्वेश्चनची डिमांड काय आहे पहा, इथे कल्याणकारी राज्य एक आहे. ओके, म्हणजे की पॉईंट्स तुम्हाला ओळखायचे आहेत. कल्याणकारी राज्य स्थापना, मग यासाठी काय आहे? आपल्या भारतीय संविधानामध्ये काही आहे का कल्याणकारी राज्याबद्दलचं? तर अगदीच पहा, DPSP मध्ये काय म्हटलं? पोलीस राज्य व्हायचं आहे आपल्याला की कल्याणकारी राज्य? तर अगदीच वेलफेअर स्टेटची संकल्पना मांडलेली आहे आपण. बरोबर, त्यामुळे वेलफेअर स्टेटला जर आपला अगदीच साकारायचं असेल तर कल्याणकारी राज्य जर साकारायचं असेल ना तर आपल्याला विविध योजना लागू करणं गरजेचंच आहे. त्यामुळे हे कितपत योग्य आहे? तर अगदीच पहा, यस, हे योग्यच आहे. बरोबर, हे तुम्ही पहिल्यांदा असेप्ट केलात. मग असेप्ट करताना तुम्हाला काय लिहायचं आहे? DPSP मधल्या तरतुदी तिथं लिहिणं गरजेचं आहे. हे झालं तुमचं इंट्रोडक्शन, आणि त्या पद्धतीने बॉडी पण अशाच पद्धतीने जाईल. DPSP मधून लिहिताना तुमची बॉडी येईल व कलम तिथं लिहायचं आहे. डन. मग त्याच्यानंतर पुढे चला, योजना अंमलबजावणी करण्यासाठी नवीन कर लावले गेले पाहिजेत का? आता हे आहे मुख्य तुमचं स्टेटमेंट किंवा मुख्य प्रश्न इथं येतं. ओके, नवीन कर लावले गेले पाहिजेत का? आत्ताच आपण काय पाहिलं पहा, की महाराष्ट्र राज्य सरकारची आमदनी अठ्ठन्नी आणि खर्चा रुपया अशा पद्धतीची स्थिती झालेली आहे. बरोबर आहे, म्हणजे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झालेला आहे. यामुळे आर्थिक आव्हान समोर आलेलं. बरोबर, मग राज्य सरकारचं उत्पन्न कोणत्या गोष्टीमधून तयार होतं किंवा उत्पन्नाचे स्रोत काय आहेत राज्य सरकारच्या? तर अगदीच पहा, एकीकडून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत काही आपल्याला एड्स वगैरे देण्यात येतात. बरोबर आहे, त्याच्यानंतर जे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे पेट्रोलवरती, त्यानंतर जे अल्कोहोल आहे, मद्य, त्याच्यावरती काही टॅक्स वगैरे तिथं लावलं जातं. मग या 2 स्रोतमधून काय आहे? राज्य सरकारचं उत्पन्न आहे आज घडीला. बरोबर आहे, आणि बाकीचे एंटरटेनमेंट टॅक्स वगैरे आहेत जे की लोकल बॉडीचे आहेत ना, ते कोणाकडे गेलेले आहेत? आता सध्याला GSTकडे वर्ग झालेले आहेत. त्यानंतर यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे पहा, जे की MSRTC म्हणजे आपलं जे ST महामंडळ, ते एक यामध्ये येतं. त्याच्यानंतर आपले राज्य सरकारद्वारा जे बॉन्ड विक्री केली जाते पहा, ते पण त्याची पण किंमत त्यांनी 100 रुपयेपासून आता किती 500 रुपये केलेली आहे त्यांनी. बरोबर, म्हणजे जेवढं त्यांना करायचं उत्पन्न होतं त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर आता ST महामंडळाचे पण तिकीट किती 15% वाढणार आहेत. बरोबर, मग हे त्यांनी उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न चालू झालेले आहेत. पण हे संपूर्ण केल्यानंतर ही देखील त्यांना उत्पन्न तेवढ्या पद्धतीचं होत आहे का? खर्च आणि उत्पन्न बरोबर होत आहे का तिथं? तर बिलकुल नाही आहे. पहा, मग आमदनी अठ्ठन्नी आणि खर्चा रुपया म्हटल्यानंतर इथं काय होत आहे पहा? तूट दिसत आहे. ओके, म्हणजे अर्थ विभाग आहे महाराष्ट्र राज्याचं, त्यांनी वेळोवेळी राज्य सरकारला बजावत आहेत की बा याच्या पुढे तुम्ही जाऊ नकात. ओके, जर याच्या पुढे गेलात तर आपल्याला पुन्हा संकटामध्ये, जर आपण संकटामध्ये गेलो ना तर आपल्याला कोणीही कर्ज वगैरे देणार नाही. यासाठी तुम्ही जास्त कर्ज वगैरे काढू नकात, असंच सर्वांचं सांगणं आहे. बरोबर, मग आता राज्य सरकारसमोर काय काय पर्याय आहेत पहा. जिथं
म्हणजे त्यांना राज्य सरकारला जिथून उत्पन्न मिळू शकत होतं पहा, त्यांनी ते ऑलरेडी केलेलं आहे. जसं मी बॉन्डचं म्हटलं ना, 100 रुपयाचा बॉन्ड 500 रुपयाला ऑलरेडी झालेला आहे, बरोबर. त्यानंतर एस टी महामंडळमधून पण त्यांनी जास्त उत्पन्न काढण्यासाठी आता 15% तिकीट वाढ भाडे वाढ वगैरे करत आहेत. ओके, ह्या गोष्टी तिथं होऊ शकतात. मग आता अगदीच पहा, ह्याच्याही पलीकडे जाणं आता राज्य सरकारला गरजेचं आहे. मग राज्य सरकारसमोर एक पर्याय आहे की आपण GST पेक्षा अलग कोणत्या तरी गोष्टींवरती वगैरे टॅक्स लावूयात. ओके, आता सध्याला GST चालू आहे आपल्याकडे, बरोबर. मग आज पहा, आज 21 डिसेंबर आहे ना, मग आज GST परिषदेची बैठक आहे. ओके, मग पाहूयात त्यामध्ये कोणते कोणते नव्याने टॅक्स वगैरे लागतील. ठीक आहे, परत आपण वापस येऊयात. मग राज्य सरकारसमोर उत्पन्न जर वाढवायचं असेल तर आणखीन कोणते टॅक्स वगैरे लावू शकतात का? जसं की पहा, आता अगदीच आपल्या राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये जर कोणी जात असेल ना, तर त्याच्यावरती पण आपण टॅक्स लावूयात, किंवा मंदिरांवरती टॅक्स लावूयात, असं नक्कीच संकल्पना सुचू शकते. पहा, ओके, त्याच्यात काही नाही आहे. ओके, पण हे अगदी चुकीचं होईल. का चुकीचं होईल तर आपण थोडंसं याला समजून घेऊयात. म्हणजे जर राज्य सरकारला वाटलं ना, तर राज्य सरकारच्या हातात पॉवर आहे. पहा, राज्य सरकार टॅक्स लावू शकतं, पण याच्यापूर्वी ऑलरेडी GST तिथं लागू आहे. त्यानंतर इन्कम टॅक्स केंद्र सरकार ऑलरेडी घेतं आपल्याकडून, या कारणाने ते टॅक्स लावू शकत नाहीत. मग ते टॅक्स न लावण्याची मागची कारणं आपण थोडंसं शोधण्याचा प्रयत्न करूयात. व देवेंद्र फडणवीस यांनी पण काल विधान परिषदेमध्ये तेच म्हटलंय की आपण जास्त आता नव्याने टॅक्स वगैरे लावू शकत नाही. का लावू शकत नाही तर आपल्याकडे एक सायंटिस्ट होऊन गेले, इकॉनॉमिस्ट होऊन गेले, लाफेर म्हणून. ओके, मग त्यांनी एक कर्व दिलेला आहे. पहा, लाफेर कर्व, UPSC याच्यावरून भरपूर वेळा प्रश्न विचारलेली आहे. लाफेर कर्व इथं आहे गव्हर्नमेंटचं रेव्हेन्यू कशामधून होतं मी याच्यापूर्वी सांगितलं. पहा, GST आणि इन्कम टॅक्स म्हणजेच काय, टॅक्समधून गव्हर्नमेंटचं रेव्हेन्यू तिथं होतं. मग आणि इकडं काय आहेत, जनतेचं टॅक्सेशन आहे. ओके, जनता जी टॅक्स भरते ना, त्याचं इथं ग्राफ देण्यात आलं. मग पहा, इथे जर 0 असेल ना व इथं 1 असेल तर हे पहा, अशा पद्धतीने हा ग्राफ असतो टॅक्सेशनचा. ओके, मग आता अगदीच राज्य सरकारला वाटलं ना की आपला टॅक्स जास्त लावायचा आहे. मग आता इथं जर 0 रुपये आहे तर टॅक्स पहा, अगदीच गव्हर्नमेंटला इन्कम वगैरे जास्त पद्धतीने होऊ शकते. 0 पासून जर गेलात तुम्ही, 0.5 पर्यंत जर लावलात ना टॅक्स, तर अगदी ते बेटर आहे. पण 0.5च्या जर पुढे गेलात, म्हणजे पहा, एखाद्या व्यक्तीची एखाद्या व्यक्तीची इन्कम आहे, पहा 100 रुपये त्याची इन्कम आहे. ओके, त्या 100 रुपयेवरती ना, त्याच्यावरती जर 0.5% किंवा म्हणजे 50% जर टॅक्स लावलात ना, तर ठीक आहे, वाटेल त्याला. ओके, 50% टॅक्स जर लावला आपण, या 100 रुपयेवरती जर 50% टॅक्स लावलं, मग हा व्यक्ती पहा नाखुश होईल, पण नक्की टॅक्स भरेल. 50 रुपये असल्यानंतर ना हा व्यक्ती नाखुश होईल, पण नक्की टॅक्स भरेल. पण ज्या वेळेस हे 50%चं जर 60% जर झाले ना, 50चं 60% जर टॅक्स झालं ना, तर हा व्यक्ती टॅक्स भरणार नाही. का टॅक्स भरणार नाही तर अगदीच पहा, मी जेवढं इन्कम कमवतोय, 100 रुपये मी जे कमवत आहे, त्यापैकी जर 60 रुपये जर सरकार घेऊन जात असेल, तर मला खर्च करून तरी काय फायदा आहे. कारण पहा, सरकार मला ऑलरेडी पैसे देणार आहे का, जसं लाडका बहीण योजना, लाडका भाऊ योजना, या योजनांमधून तर माझ्याकडे पैसे ऑलरेडी येणार आहेत. मग मी स्वतःहून काम का करू, असं म्हणत काय करेल. पहा, याच्या पुढे गेलात, आता ही एक ग्राफ लाईन आहे. पहा, हे 50%ची ग्राफ लाईन आहे. याच्या पुढे तुम्ही टॅक्स लावू शकत नाही. याच्या अलीकडे लावा तुम्ही टॅक्स, तुम्हाला जास्त उत्पन्न मिळेल, असं लाफेर सांगता. ओके, लाफेर यांचं म्हणणं काय, पहा, तुम्ही टॅक्स जास्त लावू नका. जर जास्त टॅक्स लावलात, पहा 100 वरती 100% जर तुम्ही टॅक्स लावण्याचा प्रयत्न केलात ना, तर कोणी कामच करणार नाही. का काम करणार नाही तर अगदीच पहा, सरकार आपल्याला फुकटमध्ये पोसेलच ना, मग आपण तेवढं कशाला काम वगैरे करून कशाला हे करायचं, असं सगळ्यांची विचारसरणी वगैरे होते. त्यामुळे पहा, जे GDP ग्रोथ आहे ना आपली, ती आणखीन परत वगैरे खालावते. आता मी जे काही म्हटलं की सरकार आपला फुकट पोसेल, तर अगदी पहा तशा पद्धतीने आहे ना, 80 करोड जनतेला सरकार आज घडीला राशन वगैरे देतच आहे. मग अगदी त्याच पद्धतीने होत आहे. ओके, मग हे लाफेर यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता की बा तुम्ही 50%च्या वरती जास्त टॅक्सेशन वगैरे लावू शकत नाही, आणि जर लावलात तर राज्य सरकारचं उत्पन्न जे वाढणार आहे ना, ते पण कमी होईल व इतर कर चोरी पण जास्त वाढेल. ओके, यामुळे काय होणार आहे, राज्य सरकारला जास्त टॅक्स तिथं लावता येत नाहीत. आय होप तुम्हाला हा पॉईंट लक्षात आलेला असेल. व UPSC पण तेच सांगते की UPSC पण हाच प्रश्न विचारू शकेल की जास्त टॅक्सेशन वगैरे आपण लावू शकतो का, तर बिलकुल नाही. मग अगदीच आपल्या प्रश्नाचं काय उत्तर आहे मग, तर नाही, जास्त टॅक्सेशन वगैरे आपण जास्त टॅक्स आपण लावू शकत नाही. जर टॅक्स आपण जर जास्त लावले तर कर चोरी वाढेल किंवा निराशा उत्पन्न होईल. जी जनता काम करणारी आहे आज घडीला, ती निराशामध्ये जाईल व निराशामध्ये गेल्यानंतर आपण आपल्या इकॉनॉमीवरतीच त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल, जसं GDP ग्रोथ रेट वगैरे कमी होईल. ओके, आय होप मग तुम्हाला हे संपूर्ण प्रश्न आणि त्याचं उत्तर आणि हे लाफेर कर्व काय आहे हे अगदी समजलेलं असेल. UPSC प्रिलिमला प्रश्न असा विचारेल, पहा की लाफेर कर्व कशा संदर्भात आहे. मग लाफेर कर्व आपल्याला या दोन गोष्टीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतो, गव्हर्नमेंट रेव्हेन्यू आणि टॅक्सेशन. ओके, आय होप हा पॉईंट सगळं क्लिअर झालेला असेल. त्याच्यानंतर पुढे चला, आता मागे जायचं आहे आपल्याला बेसिकली, कारण इथं एक न्यूज आलेली आहे. पहा, परत मी माझी क्रेडिबिलिटी इथं प्रूव्ह करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय.
तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक योजना आणली होती पहा राज्यामध्ये, एक राज्य एक गणवेश ही योजना आणली होती व त्यांनी ही योजना कुठून चालू केली होती पहा, स्टेट गव्हर्नमेंटकडून चालू केली होती. ओके, आता सध्याला आपल्याकडे काय आहे पहा, आपण त्रिस्तरीय योजना राबवलेली आहे किंवा म्हणजे लोकल बॉडीजकडे आपण जास्त स्वायत्तता देण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, डिसेंट्रलायझेशन. ओके, आज घडीला जर पाहिलात ना तुम्ही, आपल्या देशामध्ये डिसेंट्रलायझेशनची पॉलिसी आहे, पण दीपक केसरकर यांनी काय म्हटले की नाही, आपण सेंट्रलायझेशन करूयात. व त्यामुळे त्यांनी काय केले पहा, जे जिल्हा परिषद शाळा असतात, आता झेडपी स्कूल्स वगैरे आहेत ना, त्यांना शालेय शिक्षण मंडळ किंवा जे महाराष्ट्राचं शैक्षणिक बोर्ड आहे ना, तिथूनच सगळ्यांना गणवेश वगैरे पुरवठा करायची, असं त्यांनी सेंट्रलाइज्ड पॉलिसी राबवण्याचा प्रयत्न केला. पण ती जी सेंट्रलाइज्ड पॉलिसी होती ना, ती अगदी परिपूर्णरित्या भ्रष्टाचारामध्ये मिलीन होऊन अगदी फसली पहा. ओके, आता त्याची कारणं मी त्यावेळेस पूर्वी सांगितलेली होती व अगदी तेच झालेलं आहे पहा. देवेंद्र फडणवीस यांनी आल्यानंतर पहिल्यांदा ही योजना बंद केलेली आहे. एक राज्य एक गणवेश जी योजना होती ना, त्यांनी आता बंद केलेली आहे व परत त्यांनी डिसेंट्रलाइज्ड ही जी मेथड आहे तीच त्यांनी राबवलेली आहे, जेणेकरून आता डायरेक्टली आपले जे जिल्हा असतील त्या जिल्हा वाईजच आता काय जिल्हा परिषद शाळांना तिथं गणवेश मोफत पुरवठा करण्यात येणार आहेत. व ही अगदी बेस्ट न्यूज आहे असं मी म्हणेल, कारण याच्या पूर्वी पण मी म्हटलेलं होतं की ही योग्य पद्धत नाही आहे. सेंट्रलाइज्ड तुम्ही करू शकत नाही व जरी सेंट्रलाइज्ड जर केलात ना, तर त्यामध्ये खूप चॅलेंजेस येणार होते व ते आपण याच्या पूर्वी पाहिलेले होते. ओके, त्यामुळे मी अगदीच पहा, आता अगदीच आपण त्यावेळेस जर अगदीच एक राज्य एक गणवेशवरती परीक्षेला प्रश्न येणारच आहे असं जर म्हणून जास्त डीपली जर अभ्यास केला असता, तर अगदीच तिथं आपण फसलो असतो, कारण ही योजना पुढे चालून बंद होणार होती व झालेली आहे पहा. ओके, त्यामुळे परत एकदा विश्वास ठेवू शकता तुम्ही की हे होणारच आहे. त्याच्यानंतर आणखीन एक इंडियन एक्सप्रेसमध्ये पण तुम्हाला थोडंसं काहीतरी सांगायचं आहे. इथे चला आता तुम्ही थोडंसं क्रेडिबिलिटी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. हे पहा इथे, आता अगदीच याच्यापूर्वी आपले इंडिया आणि कॅनडाचे रिलेशन काय झालेले होते पहा, खटास निर्माण झालेली आहे, बरोबर. म्हणजे G20ची जेव्हा परिषद झाली ना, तेव्हापासून जे ट्रुडो आहेत, प्राईम मिनिस्टर ट्रुडो कॅनडाचे, त्यांच्यामध्ये आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्यामध्ये थोडंसं खटास निर्माण झाली. त्यामुळे कॅनडा आणि इंडियाचे रिलेशन आता थोडंसं ह्यामध्ये आहेत, विरोधाभासी झालेले आहेत, बरोबर. हे मान्य झालं. मग त्यावेळेस आपण फक्त जेवढ्याला तेवढंच पाहिलेलं होतं की असा इश्यू झालेला आहे म्हणून. आपण जास्त डीपली गेलो नव्हतं की म्हणजे पहिल्यापासूनचा इतिहास आपण काढलेला नव्हता. आपण इतिहास पाहिला होता की पहिल्यांदा कॅनडामध्ये कोणी गेले होते वगैरे, ते पाहिलेलं आहे आपण. इंडियन एक्सप्रेसच हे घेतलेलं होतं, आपण काय म्हणतो विश्लेषण केलं होतं. पण त्यामध्ये मी लगेच सांगितलं नव्हतं की असाच प्रश्न वगैरे परीक्षा येईल, त्यामध्ये जास्त डीपली मी गेलेलो नव्हतो, बरोबर. मग आता अगदी जाण्याची पण गरज नाही आहे. मी जेवढं सांगितलं होतं ना तेवढं का गरजेचं आहे तर पहा, आता प्राईम मिनिस्टर जस्टिस ट्रुडो आहेत ना, त्यांच्यावरती काय झालेलं आहे पहा, अगदीच नो कॉन्फिडन्स मोशन तिथं पण येणार आहे किंवा नो ट्रस्ट मोशन त्यांच्यावरती येणार आहे. जर ते नो ट्रस्ट मोशन जर तिथं पास झालं पार्लमेंटमध्ये कॅनडाच्या, तर अगदी पहा यांचं सरकार कोसळेल किंवा हे पद सोडून जातील. मग अगदी परीक्षेला प्रश्न येईल का यांच्याबद्दल, तर बिलकुल येणार नाही ना. त्यामुळे पहा, जे करंट अफेअर्स आहे ना, ती वाहती नदी आहे. आज जर आपण इथं मासा पकडला नाही, तर हा मासा पुढे 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 इथं येऊन आपण इथे जर गेलो ना, तर नक्कीच आपल्याला तो मासा नक्की मिळेल. ओके, म्हणजे 1 तारखेला जर मासा पकडला नाही आपण ना, तर 15 तारखेला तरी आपला तो मासा नक्की आपल्या जाळ्यात येईल. हे ह्या आशेवरच आपण करंट अफेअर्स पाहत असतो. त्यामुळे ट्रस्ट ठेवा. अगदी पहा, एकही बातमी तुमची कुठेही मी जाऊ देणार नाही. ओके, त्याच्यानंतर परत आपण आपल्या वृत्तपत्र विश्लेषणाला सुरुवात करूयात. पुढची बातमी आहे पहा, संसदेचे वादळी अधिवेशन स्थगित. म्हणजे ठीक आहे, असंही संसदेमध्ये सध्याला पहा आपलं कामकाज चालत नव्हतं, त्यामुळे स्थगित केलं, ते बेटरच झालं असं म्हणेल मी. त्याच्यानंतर पुढे चला, निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार आहे. बीड आणि परभणी प्रकरणाबाबत चौकशी होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे चला, डॉक्टर आंबेडकरांवरील वक्तव्याचे विधानसभेत देखील पडसाद आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर लोकसत्ता बुकमार्क, शहराची सखोल दखल. मी स्किप करतोय लेख, किंवा तुम्ही पण याला रिकमेंड करत नाही की तुम्ही हा लेख वगैरे किंवा हे पुस्तक वगैरे वाचण्यासाठी वेळ द्यावा, स्किप करू शकता. त्यानंतर हा पण जे गॉडेस या बुकचा रिव्ह्यू आलेला आहे, मी याला पण स्किप करणं सांगतोय व तुम्हाला रिकमेंड मी करत नाही आहे. त्याच्यानंतर आर्टिकल आलेला आहे आर अश्विन यांच्याबद्दल. शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, पण UPSC आणि MPSCला तशा पद्धतीने पेपर्सला प्रश्न येत नाहीत, त्यामुळे मी याला स्किप केलं आहे. हां, आता अगदीच MPSC कंबाईन परीक्षेला वगैरे स्पोर्ट्स न्यूज येतात, तर त्यांनी प्लीज क्रिकेट संदर्भाच्या ज्या न्यूज असतात ना, त्या थोडंसं फॉलो करणं गरजेचं आहे. पहा, कंबाईनच्या विद्यार्थ्यांना ह्या बातम्या अगदी गरजेच्या आहेत, पण आर्टिकलमधून तेवढंसं खोदा पहाड निकला चुहा येतं, त्यामुळे मी याला स्किप केलेलं आहे. त्याच्यानंतर कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण आर्टिकल आलेला आहे, ते आपण पाहणार आहोत. पहिली न्यूज आहे किंवा पहिलं एक घटनाक्रम आहे ते पहा. तर 1488 पोर्तुगालचे बार्थोलोम्यू डायस यांनी प्रथम केप ऑफ गुड होप जवळून आफ्रिका खंडाला वळसा घातला. कधी? 1488. त्यानंतर 10 वर्षानंतर पहा 1498. कोण? वास्को दी गामा. कुठं आले? भारतामध्ये आले. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर 12 ऑक्टोबर 1492
12 ऑक्टोबर 1492 रोजी इटलीच्या ख्रिस्तोफर कोलंबस यांनी वेस्ट इंडिज बेटावर पहिले पाऊल ठेवले व भारत समजून त्यांनी चुकून लावलेला अमेरिका खंडाचा शोध लागला. बरोबर, 1492 मध्ये अमेरिकेचा शोध लागला तिथे. त्याच्यानंतर इसवी सन 1500 मध्ये पोर्तुगालचे पेड्रो कॅब्राल यांनी ब्राझीलचा शोध लावला. 1500 मध्ये ब्राझील. त्याच्यानंतर 1513 मध्ये स्पेनच्या वास्को नुनेज द बाल्बोआ यांनी अमेरिका खंडातून पॅसिफिक महासागराचे दर्शन घेतले. त्यानंतर 1519 मध्ये पोर्तुगालचे फर्डिनांड मॅगेलन हे पहिल्या पृथ्वी प्रदक्षिणेवर निघाले. हा एक पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. 1519 मध्ये कोण? फर्डिनांड मॅगेलन यांनी पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी ते निघालेले होते. ओके, पण त्यापैकी फक्त एकच बोट त्यांची पृथ्वीचा प्रदक्षिणा परिपूर्ण करू शकलेली होती. त्याच्यानंतर हे महत्त्वपूर्ण देशांचा शोध आपण पाहिला. त्याच्यानंतर आता पहा थोडंसं पृथ्वीबद्दलचं जे कुतूहल आहे किंवा पृथ्वीबद्दलचा जो फॅक्च्युअल डाटा आहे ना तो पण आपण पाहणार आहोत. तर पहा, फिलिपिन्स जवळील मरियाना गर्ता ही सर्वात खोल गर्ता आहे. बरोबर, व याच्यामध्ये पहा चॅलेंजर डीप नावाचा डोह आहे जो की 1872 ते 1786 मध्ये आढळले होते. ओके, मग यामुळेच आपण याला लक्षात ठेवायचं आहे. मरियाना गर्ता, मरियाना ट्रेंच आपण म्हणतो. UPSCला पण याच्यावरून प्रश्न विचारलेले आहेत, त्यासाठी लक्षात ठेवा. याची खोली किती आहे? 11,009 मीटर याची खोली आहे. म्हणजे 11 किलोमीटर जवळपास तुम्ही याची खोली आहे असं लक्षात ठेवा. पॅसिफिक ओशियनमध्ये हा आपल्याला सापडेल फिलिपिन्स जवळ. त्याच्यानंतर 1953 मध्ये न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारताचे तेनसिंग नॉर्के यांनी तिसरा ध्रुव मानला जाणाऱ्या एव्हरेस्ट शिखरावर विजय मिळवला होता. कधी? 1953 मध्ये पहिल्यांदा. ओके, हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, जे की IMP फॅक्ट इथं मी देण्याचा प्रयत्न केला आहे. बाकीचे पण देशांचे इथं नावं दिलेले आहेत, पण ते तेवढेसे आपल्यासाठी गरजेचे नाहीत व MPSCच्या विद्यार्थ्यांना ती कदाचित लक्षात राहणार नाहीत. म्हणजे अगदी टस्मानिया वगैरे तशा पद्धतीने देश दिलेत जे की गरजेचे नाहीत. UPSC तसे प्रश्न विचारलेले नाही आहे याच्यापूर्वी, त्यामुळे मी याला स्किप केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. संसदेचे हे आपण पाहिलेलेच आहे, अधिवेशन रद्द. नेक्स्ट न्यूज आहे पहा, एक देश एक निवडणूक विधेयक JPC कडे आता देण्यात आलेलं आहे. ही न्यूज आपण जनसत्ता न्यूजपेपरमध्ये पाहिली होती. तिथं मी 31 म्हणजे समितीमध्ये 31 सदस्य आहेत असं सांगितलेलं होतं, पण त्या सदस्यांमध्ये पहा वाढ करण्यात आलेली आहे व याच्यामध्ये 39 सदस्यांचा समावेश आहे. ओके, 39 सदस्यांपैकी 27 जे आहेत सदस्य ती लोकसभेचे आहेत व 12 सदस्य राज्यसभेमधून आलेले आहेत व या समितीचे अध्यक्ष भृतहरी मेहताब भाजपचे नेते आहेत. भृतहरी मेहताब हे या समितीचे अध्यक्ष आहेत. परीक्षेला डायरेक्टली हा प्रश्न येऊ शकतो. पहा, वन नेशन वन इलेक्शन याबद्दल दुसरी न्यूज दुसरं काही येणार नाही, परंतु या समितीचे अध्यक्ष कोण आहेत याबद्दल नक्की परीक्षेला प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहेत. ओके, किंवा वन नेशन वन इलेक्शन याबद्दलची जी समिती बसलेली होती म्हणजे स्वतंत्र समिती बसली होती ही झाली JPC. पार्लमेंटची ही कमिटी आहे, जॉईंट पार्लमेंट कमिटी, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा दोघांचे पण जॉईंट आहे तिथे. ओके, यासाठी ही पार्लमेंट कमिटी आहे. कोणती? JPCचे अध्यक्ष कोण आहेत? भर्तृहरी मेहताब. आणि स्वतंत्र जी समिती बसली होती त्याचे अध्यक्ष कोण होते? रामनाथ कोविंद. ओके, तर हे दोन थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. JPC जर म्हटलं तर आपला भर्तृहरी मेहता हे लक्षात ठेवायचं नाव, आणि स्वतंत्र जर म्हटलं तर रामनाथ कोविंद हे नाव लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर 39 सदस्य यामध्ये आहेत व आपण याच्यापूर्वी पाहिलेलं होतं सुप्रिया सुळे त्यानंतर प्रियंका गांधी यामध्ये सदस्य असणार आहेत. डन. पुढे चला, इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही आहे. ओके, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो. नंतर पहा आजचं इंडियन एक्सप्रेसमध्ये पण तशाच बातम्या आहेत ज्या की आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. ओके, इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता एकच समूहामार्फत हे वृत्तपत्र काढलं जातं, त्यामुळे पहा अगदीच मराठी जे इंग्लिश वृत्तपत्र आहे त्याचं ट्रान्सलेशनच मराठी वृत्तपत्र म्हणजे लोकसत्ता आहे, त्यामुळे निश्चिंत राहा तुम्ही. त्याच्यानंतर पहा आता प्रत्येकांना लाईफ सेव्हिंग जॅकेट जे आहेत ना ते देण्यात येत आहेत. पहा, ज्यावेळेस बेटफोरीला जात आहेत ना त्यावेळेस हे चालू आहे व ही अतिशय चांगली न्यूज आहे. म्हणजे देर आहे दुरुस्त आहे असं आपण म्हणू शकतो. 13 जणांचा मृत्यू झाल्यानंतर तरी किमान सरकारला किंवा म्हणजे जे बेटफोरीवाले आहेत त्यांना जाग आली, ही चांगली न्यूज आहे. ओके, बेटर सेफ दॅन सॉरी. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने काही घोषणा केलेल्या आहेत. पहा, त्यामध्ये लवकरच लाडकी बहीण जी योजना आहे तिला पूर्ववत करण्यात येणार आहे, म्हणजे प्रत्येकाच्या खात्यात तसं देण्यात येणार आहेत पैसे. त्याच्यानंतर पहा जे FDI आहे त्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्रथम आहे असं विशेष अनाउन्समेंट केलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी. त्याच्यानंतर अगदीच पहा भरभरून इथं इन्व्हेस्टमेंटबद्दल वगैरे चर्चा करण्यात आली, जी की आता आपल्यासाठी गरजेची नाही आहे. पहा कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट होईल त्याबद्दल आपल्याला आता इथं दिलेलं आहे. विदर्भामध्ये 47 प्रोजेक्ट लागणार आहेत, मराठवाड्यामध्ये 38 प्रोजेक्ट, आणि ओव्हरऑल महाराष्ट्राचा जर विचार केला तुम्ही तर पहा 136 प्रोजेक्ट लागणार आहेत. ओके,
तर पाहूयात. त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी खरंच गरजेच्या बातम्या नाही आहेत. ओके, त्याच्यानंतर आर्टिकल आलेले आहेत पहा. काँग्रेसची न्याय स्कीम जी की 2019मध्ये राहुल गांधी यांनी आणलेली होती, ती आतासाठी गरजेची असेल का आपल्याला? बिलकुल नाही. जरी गरजेची असेल तर त्यावेळेस पाहता येईल आपला. आता यामध्ये डीपली जाऊ नका तुम्ही. ओके, मृणाल सरांचे विन 25 सिरीज येईल, मग त्यामध्ये आपण पाहूया. ही आता खरंच गरजेचं नाही. करंट अफेअर्समधलं जे इकॉनॉमीचं सुटेल ना, निश्चिंत राहा त्याबद्दल. मृणाल सर आहेत आपल्यासाठी. ओके, त्याच्यानंतर बाकी दुसरी एकही गरजेची न्यूज नाही, त्यामुळे मी स्किप करतो. आता ही बार असोसिएशन वगैरे आहेत गरजेच्या न्यूज. पहा, हे न्यूजपेपर कशासाठी आहे? सामान्य जनतेसाठी आहे. आपल्यासाठी खरंच म्हणून आपल्यासाठी चाललेलं आहे का? तर बिलकुल नाही आहे. हां, याच्यामधून खोदा पहाड निकला चुहा अशा पद्धतीने बातम्या नक्की मिळतील, पण तेवढं पुअर कॉस्ट बेनिफिट आपल्यासाठी गरजेचं नाही आहे. UPSCसाठी तुम्ही सिलेबस प्रिपेअर करा. ओके, ते जास्त कदाचित सफिशियंट होऊ शकेल. ह्या न्यूज गरजेच्या नाहीत, त्यामुळे मी याला स्किप करतोय. ओके, आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असेल नक्की मला सांगू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिला नाही आहे कालचा मेन्स आन्सर रायटिंगबद्दलचा, तो प्लीज सर्वांनी पाहायचा आहे. धन्यवाद.